नमस्कार, कसे आहात तुम्ही? कुक विथ स्वामीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण स्वीट कॉर्नची भजी बनवणार आहोत। ही भजी आपले नॉर्मली कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी यांसारखीच बनवू शकतात, पण इथे मी थोडेसे ट्विस्ट वापरून या भजींना अजून थोडं क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हल्लीच्या मुलांचा भाज्या खाण्याचा भरपूर प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आपण या भजींमध्ये काही भाज्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत। ही भजी खूप क्रंची बनतात आणि खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्हीही तुमच्याकडे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यावरती क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया कॉर्न भजी बनवायला। तर इथे मी एका भांड्यामध्ये काही भाज्या घेतलेल्या आहे। त्यामध्ये कॉर्न्सची भजी असल्यामुळे कॉर्न तर असणारच, पण त्यासोबतच शिमला मिरची, पत्ताकोबी, थोडंसं गाजर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। तर या सर्व भाज्यांमध्ये आता मी पांढरे कच्चे तीळ घातलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे ओवासुद्धा टाकून घ्यायचा आहे। इथे मी ओवा टाकलेला आहे। मीठ आपल्याला आत्ताच टाकायचं नाही आहे। मीठ जर आपण आत्ताच टाकलं तर भाज्यांना पाणी सुटेल। तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला त्या भाज्यांमध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे। तर तुम्ही एकदम बेसन पीठ एकदाच ॲड करू नका, थोडं थोडं 2-2 चम्मच असं ॲड करा। हे चण्याच्या डाळीचं पीठ आहे। तर इथे बेसन पूर्ण भाज्यांना कोट होईल अशा पद्धतीने हाताने पूर्ण मिक्स करून घ्या। तर इथे भाज्यांच्या ओलसरपणामुळे मी घातलेलं बेसन पीठ हे 50% भिजल्या गेलेलं आहे। त्यानंतर मी इथे थोडी हळद ॲड केलेली आहे। त्याचबरोबर आता इथे थोडंसं आपल्याला धने पावडर टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थोडं हवं असेल तर जिरे पावडरही तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी इथे कलरसाठी लाल मिरची पावडर घातलेला आहे। सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर हे बेसन पिठाचं मिक्सचर आपल्याला हाताने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या बेसन पिठाच्या मिक्सचरला 5 ते 10 मिनिटं रेस्ट द्यायची आहे। 5 ते 10 मिनिटं झालेली आहे आणि आता आपल्याला या मिक्सचरमध्ये मीठ घालायचं आहे। आता आपल्याला भजी तळायला सुरुवात करायची आहे, त्यामुळे आता अगदी वेळेवरती आपल्याला मीठ घालायचं आहे। आधीपासून जर आपण मीठ घातलं तर भाज्यांना पाणी सुटते। तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली होती आणि तेल घातलं होतं। तेल आता आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण भजी तळायला सुरुवात करणार आहोत। बेसन पिठाचं मिक्सचर जर तुम्ही एकदम पातळ भिजवलं तर भजी क्रंची होणार नाही, त्यामुळे थोडंसं घट्टसर भिजवा आणि अशा पद्धतीने भजी तळायला सुरुवात करा। गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आणि क्रिस्पी होतपर्यंत भजी तळून घ्या आणि एका टिश्यू पेपरवरती काढून घ्या। अशाच पद्धतीने मी सर्व भजी तळून घेतली होती। तर अशा पद्धतीने मी सर्व भजी तळून घेतली होती। कांदा भजी आणि बटाटा भजीच्या तुलनेमध्ये